अभ्यासल्या आणि आताच्या लेक्चर्स मध्ये आपण जो परीक्षेच्या ओरिएंटल आपल्याला महत्वाचा प्रश्न येऊ शकतो परीक्षेच्या दृष्टीने आणि मात्र जर आपण बघितलं तर ह्या प्रश्नामध्ये असं काही तुम्हाला विचारलं की अगदी सायमल्टेनियसली अर्धा प्रश्न ते एकसारखाच आहे, फक्त सुरुवातीचे वर्ड मात्र तुम्हाला यामध्ये चेंज केले गेलेले. मग ह्या कशा पद्धतीने या ठिकाणी चेंज केले हे आपण आधी पाहूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पेपरचं नाव काय आपल्या सहकाराचा इतिहास, तत्व आणि व्यवस्थापन. ओके, मग सहकाराचा इतिहास, तत्व आणि व्यवस्थापनामध्ये आपल्याला असा एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की सहकारी संस्थेचे मित्र तत्वता मार्गदर्शक का समजले जाते. पण मग याच्या आधी आपल्याला असा एक शब्द येतो की लेखा परीक्षकास सहकारी संस्थेचे मित्र तत्वता मार्गदर्शक का समजले जाते. आणि आणखीन एक असाच प्रश्न आलेला आहे की निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र तत्व मार्गदर्शक का समजले जाते. एकंदरीत प्रश्नाचा अर्धा भाग जर पाहिला तर एकसारखाच आहे, फक्त सुरुवातीच्या भागांमध्ये मात्र बदल केलेला आहे. तिकडे काय विचारले आपल्याला, निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र तत्वता मार्गदर्शक का समजले जाते. आणि इकडच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, लेखा परीक्षकास सहकारी संस्थेचा मित्र तत्वता मार्गदर्शक का समजले जाते. असं सायमल्टेनियसली तुम्ही जर थोडाफार विचार केला तर अशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि ह्या प्रश्नामध्ये नक्की काय उत्तर लिहायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि थोडाफार तुम्हाला जर बाहेरचा म्हणजे जे गाड्यांचा काही थोडाफार आवाज येत असेल तर थोडाफार तो ऍडजस्ट करा, कारण आपल्याला या ठिकाणी पॉइंट महत्वाचे आहे, एक्सप्लेनेशन महत्वाचं आहे, नक्की यात काय लिहिलंय गेलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक मात्र मला करत चला मित्रांनो. त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की प्रश्न तुम्हाला कळाला कशा पद्धतीचा आहे. मग आता हा प्रश्न तुम्हाला किती मार्कांसाठी विचारला जातो, मग सर याच्यामध्ये आम्हाला किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आम्ही काय करत असतो की आम्ही हिशोब करत असतो पेपरमध्ये. मग आता 20 मार्काचा प्रश्न विचारलाय तर काही विद्यार्थी म्हणतील 20 मार्काला प्रश्न आहे, या ठिकाणी 5 पेजेस किंवा 4 पेजेस उत्तर लिहायचंय का, तर नाही. जेवढं काही याच्यात विचारलंय तेवढंच लिहा ना, जास्त कशाला वेळ वाया घालवताय परीक्षेच्या दरम्यान. जे काही तुम्हाला कन्सेप्ट सांगितली जाते, जे काही तुम्हाला या ठिकाणी मुद्दे सांगितले जाते तितकंच लिहा आणि तितकंच त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन लिहिण्याचा प्रयत्न करा. जर 20 मार्काचा प्रश्न विचारला आणि एखाद्याला वाटते की आम्ही 5 पेजेस उत्तर लिहिले म्हणजे त्याला 20 पैकी 20 मार्क्स मिळणार आहे का, नाही. तू कन्सेप्ट काय लिहिली आहे त्याच्यामध्ये याला महत्व असतं, तुला नक्की तो प्रश्न काय कळालाय याला महत्व असतं. आणि वेटेज नुसार जर मुलं हिशोब करत असतील तर सो मला तरी वाटतं निदान त्यांनी त्यांचा प्री प्लॅन चेंज करणं गरजेचं आहे. आता सहकारी संस्थेच्या संदर्भात आपण पाहिलं की लेखा परीक्षक म्हणजे काय, तर त्याचं मित्रता तत्वता मार्गदर्शक का समजलं जातं असा प्रश्न आलेला आहे. ह्या प्रश्नामध्ये लिहित असताना आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की लेखा परीक्षक संकल्पना काय आहे. आता लेखा परीक्षक काय करतो की संस्थेमध्ये जे काही दैनंदिन व्यवहार चालतात, संस्थेचे हिशोब पुस्तके तपासणं, संस्थेचे त्या ठिकाणी काय करणं, अंकेक्षण करणं. आणि अंकेक्षणाची जी व्यक्ती भूमिका बजावते त्याला काय म्हणतो आपण, लेखा परीक्षक. मग लेखा परीक्षक संदर्भात थोडासा आपण विचार करायला गेलो तर एक गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगावीशी वाटते की प्रत्येक संस्था ही आपल्या संस्थेचं लेखा परीक्षण करून घेत असतं. पण मात्र काही संस्था अशा आहेत की ज्या नफा मिळवण्याच्या हेतूने आपले कार्य करत असतात, मात्र त्या ठिकाणी त्यांना लेखा परीक्षण करणं हे गरजेचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी ऑडिटर अपॉइंट करून त्यांना संस्थेसंदर्भातलं ऑडिट त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. मात्र काही अशा ज्या संस्था आहेत की ज्या सेवा देतात, या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऑडिटरची गरज भासत असते. या भूमिकेमध्ये लेखा परीक्षक काय करणार आहे, फक्त आर्थिक बाजूच त्यांची तपासणार आहे का, इतर संस्थांसारखी की जे इतर लोक व्यवसाय नफा मिळवण्यासाठी ज्या काही संस्था स्थापन करतात, तो त्या ठिकाणी ऑडिटरची भूमिका काय असणार आहे की तुमचा लॉस झालाय की प्रॉफिट झालाय की तुमचा कशा पद्धतीचा खर्च होतोय, किती नफा मिळतोय या संदर्भातलं दस्तऐवज असतं ते तपासत असतो, या संदर्भात तो ऑडिट रिपोर्ट देत असतो. मात्र अशा काही ज्या संस्था आहेत की ज्या सेवाभावी संस्था असतात की ज्या सहकाराची भावना निर्माण करतात आणि त्या भावनेतूनच आपली संस्था चालवत असतात, इतरांना सहकार्य करणं असतं. या दरम्यान जर या ठिकाणी तुम्ही विचार केला तर लेखा परीक्षकाची भूमिका मात्र थोडी या ठिकाणी वेगळी असू शकते. मात्र वेगळी कशा पद्धतीची असणार आहे तर हेच आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये लिहायचं. आणि म्हणून प्रश्न तुम्हाला असा विचारलाय की लेखा परीक्षकास सहकारी संस्थेचा मित्र तत्वता मार्गदर्शक का समजलं जातं.
आता कळाला प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीचा विचारलाय. पण आता याच्यात आपल्याला नक्की काय लिहायचं हेच गोष्ट या ठिकाणी महत्वाची. तर सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये काय लिहायची संकल्पना, की सहकारी संस्थेमध्ये लेखापरीक्षकाची ही एक सगळ्यात महत्वाची भूमिका आहे, की यामध्ये लेखापरीक्षक त्या संस्थे संदर्भातील जे काही दैनंदिन व्यवहार असणार आहे, जे काही नोंदवह्या असतात, जे काही संस्था संदर्भातील समन्वय साधणं, नियमावली तयार करणं, त्या नियमावलीच्या तयार केल्यानंतर त्याचे किती पद्धतीने काटेकोर पद्धतीने संस्था त्या नियमावलीचं पालन करते की नाही करत आहे, या संदर्भातील सर्व ज्या काही बाबी तपासल्या जातात त्या संदर्भात लेखापरीक्षक ही आपली महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसतो. कारण जर संस्थेमध्ये लेखापरीक्षकच नसेल तर त्या संस्थेचं कामकाज कशा पद्धतीने चालू आहे या संदर्भातील माहिती त्या संस्थेला मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी लेखापरीक्षक ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. व लेखापरीक्षकाची नंतर व्याख्या लिहा. जर तुम्हाला प्रास्ताविकामध्ये आणखीन काय अजून लिहा असं वाटलं तर काहीच अडचण नाही, लिहू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी व्याख्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी लेखापरीक्षकाची व्याख्या लिहा, एक किंवा दोन व्याख्या लिहा. त्याच्यानंतर आता मात्र आपल्याला पुढे या प्रश्नाला सुरू करायचे की नक्की याच्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे. आता जर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली तर महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 81 आणि 82 तरतुदीनुसार वर्षातून एकदा तरी संस्थेला लेखापरीक्षण करणं आवश्यक असतं. आता का आवश्यक असतं हे प्रत्येकाला माहितीच आहे. कारण आपल्या संस्थेची आर्थिक बाजू कशी आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी किंवा आपल्या संस्थेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालू आहे, आपलं जे काही संस्थेचं उद्दिष्ट किंवा ध्येय जे आपण ठरवले आहे ते साध्य करण्यासाठी आपल्याला अजून किती अथक प्रयत्न करणं गरजेचं आहे या संदर्भातील संपूर्ण अहवाल माहिती ही लेखापरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजत असते. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 81 व 82 नुसार तरतुदीनुसार वर्षातून एकदा तरी लेखापरीक्षण करणं आवश्यक असतं. आणि मग लेखापरीक्षण करायचं असेल तर गरज कोणाची भासणार आहे, लेखापरीक्षकाची. मग लेखापरीक्षक काय करतो, लेखापरीक्षण केल्यानंतर सहकारी संस्थेला त्यांच्या ज्या काही चुका झालेल्या असतात किंवा त्यांचे जी काही प्रगती अहवाल असतो किंवा त्यांनी ज्या काही केलेल्या कामांचा तपशील असतो या संदर्भातील माहिती त्या संदर्भात लेखापरीक्षक त्या ठिकाणी त्याचं मत मांडत असतो. आणि त्यानुसार संस्था जे काही लेखापरीक्षक मार्गदर्शक करेल त्यानुसार संस्था आपली वाटचाल त्या ठिकाणी करत असते, आपले उद्दिष्ट व ध्येय साध्य करत असते. म्हणजे एकंदरीत लेखापरीक्षक हा संस्थेचा मित्र, तत्वता आणि मार्गदर्शक समजला जातो. हा एक तुमचा पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाला. आता मग सर यामध्ये आम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे, आता मात्र इकडे लक्ष द्या. ओके, पॉइंट मात्र तुमचा क्लिअर झाला. पुढे पाहूया आपण. संस्थेतील नियमांचं पालनाबाबतची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षक हा एक सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. मग पहिला पॉइंट तुम्ही या ठिकाणी लिहायचा की महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 81 व 82 नुसार तरतुदीनुसार वर्षातून एकदा तरी लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग मात्र यामध्ये काय करायचं की संस्थेतील नियमांचं पालनाबाबतची तपासणी. कारण जर लेखापरीक्षकांनी योग्य त्या संस्थे संदर्भातील जी नियमावली आहे या नियमावलींचं काटेकोर पद्धतीने संस्था पालन करते आहे की नाही हे जर त्याने तपासलं नाही तर संस्थेला निदर्शनास येणार नाही की नक्की आपल्या काय चुका होत्यात नियमावलीमध्ये. ओके, पुढचा पॉइंट, सदस्यांमध्ये मतभेद तर नाही ना याची तपासणी करणं. मग आता याची तपासणी कोण करणार आहे, लेखापरीक्षक. आता लेखापरीक्षक फक्त आर्थिक बाजू तपासणी करतो का संस्थेच्या संदर्भातली, तर नाही. कारण या ठिकाणी लेखापरीक्षकाला संस्थे संदर्भातलं लेखापरीक्षण करण्यासाठी काही विशिष्ट पद्धतीच्या महत्वाच्या भूमिका बजावाव्या लागतात त्या ठिकाणी. मग हीच एक दुसरी महत्वाची भूमिका आहे की सदस्यांमध्ये मतभेद तर निर्माण झाले नाहीयेत ना. जर मतभेद निर्माण झाले असतील तर त्या संदर्भातल्या काय उपाययोजना आपण त्या ठिकाणी मांडू शकतो, अंमलात आणू शकतो, या संदर्भात जी काही योग्य ती माहिती देण्याचं काम लेखापरीक्षक हा संस्थेला करत असतो. कळालं. म्हणूनच सहकारी संस्थेमध्ये मित्र, तत्वता, मार्गदर्शक म्हणून लेखापरीक्षकास समजलं जातं. कळाला पॉइंट. पुढे, अधिकारी गैरवापर करत नाही ना, कर्जाची वसुली योग्य होते की नाही हे तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकाची आवश्यकता असते. आणि जर लेखापरीक्षकाने संस्थेला सांगितलं
की तुमच्या संस्थेमध्ये काही फ्रॉड होत आहे, गैरव्यवहार घडत आहे, कर्जाची नीट वसुली होत नाहीये, तर मात्र संस्थेला त्यावेळेस कळतं की आपल्या संस्थेमध्ये काहीतरी गैरप्रकार चालू आहे, की जेणेकरून आपल्या संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून या संदर्भातलं मार्गदर्शन लेखापरीक्षक, गृहनिर्माण ज्या काही संस्था असतात किंवा गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भात पण असे तुम्हाला टिपिकली प्रश्न विचारतात. सहकारी संस्थेतला मित्र, तत्वता, मार्गदर्शक तुम्हाला समजलं जातं. या ठिकाणी लेखापरीक्षकास हा एक पॉइंट कळाला. पुढे बघूया, अधिकारी गैरव्यवहार करताय की नाही करते हा मुद्दा कळाला. पुढे, दैनंदिन नोंदवह्या तपासून त्या संबंधी मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याचं काम सुद्धा कोण करतंय? लेखापरीक्षक. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, ह्या प्रश्नामध्ये आपल्या अजून एक प्रश्न तयार होतोय की लेखापरीक्षकाच्या संस्थेसंदर्भातील किंवा सहकारी संस्थेसंदर्भातील काही महत्वाच्या भूमिका स्पष्ट करा, त्याचे अधिकार स्पष्ट करा, कार्य स्पष्ट करा. ते एकंदरीत तुम्ही हे जरी लिहिलं टिपा लिहामध्ये प्रश्न आला तरी पुष्कळ आहे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये बघा आपले 20 मार्काचाही प्रश्न कव्हर होतोय, टिपा लिहायचाही प्रश्न कव्हर होतोय. फक्त तुम्हाला या ठिकाणी लॉजिक लावणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला आता कळलं असेल. तर या ठिकाणी काय असणार आहे, दैनंदिन नोंदवही तपासून त्या संदर्भातलं मार्गदर्शन करायचे. आता संस्था म्हटलं तर संस्थेमध्ये काय असणार आहे, दैनंदिन व्यवहाराच्या नोंदणी ठेवल्या जातात. या दैनंदिन व्यवहाराच्या नोंदणी ठेवण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या नोंदवह्या असतात. ह्या नोंदवह्यांमध्ये योग्यरित्या माहिती नोंद करताय की नाही करते कर्मचारी या संदर्भातली तपासणी केली जाते. आणि तपासणी करायची असेल तर आपल्याला काय असतं, लेखापरीक्षक, लेखापरीक्षकाला बोलून त्या ठिकाणी योग्य त्या नोंदणी केल्या गेल्या की नाही याची तपासणी करणं. जर चुकीच्या नोंदणी त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्या असेल तर ती चूक त्या संस्थेला त्या ठिकाणी दाखवून देणं गरजेचं आहे. मग अशा संदर्भातलं मार्गदर्शन, मित्र, तत्वता ही भूमिका लेखापरीक्षक त्या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसतो. पुढे आता हे झाले तुमचे 4 महत्वाचे पॉइंट की ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेनेशन पण लिहू शकतात. आता आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अधिकार. आता लेखापरीक्षकाचा नक्की अधिकार काय असतं, तर पहिलं, आवश्यक ती माहिती उपलब्ध करून घेणं. म्हणजे संस्थेकडून, कोणाकडून, संस्थेकडून. आता संस्थेचं लेखापरीक्षण करायचंय तर मग संस्थेकडनं ती आवश्यक ती माहिती या ठिकाणी उपलब्ध करून घेणं आणि संस्थेने सुद्धा ते बंधनकारक आहे देणं. कारण जर संस्थेने चुकीची माहिती दिली तर कदाचित लेखापरीक्षकाकडनं चुकीचा अहवाल, चुकीचा जो काही ऑडिट रिपोर्ट असतो तो दिला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तितकीच महत्वाची जबाबदारी संस्थेची सुद्धा आहे की संस्थेने सुद्धा योग्य पद्धतीने माहिती देणं गरजेचं आहे. पुढे, लेखापरीक्षण अहवाल देणं. मग आता जर संस्थेने त्यांना लेखापरीक्षकाला योग्य ती माहिती पुरवली तर लेखापरीक्षक त्या संदर्भातल्या तपासणी करून, चौकशी करून एक अहवाल तयार करत असतो आणि हा जो अहवाल आहे हा अहवाल संस्थेला देत असतो. आता संस्थेला अहवाल का दिला जातो, कारण संस्थेला आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आपलं नावलौकिक कशा पद्धतीने वाढवता येईल या संदर्भातलं मार्गदर्शन या अहवालाच्या माध्यमातून कळत असतं. तसंच विशेष सर्वसाधारण सभा ज्या काही सभा होतात त्या सभेमध्ये आपल्याला या सगळ्या अहवाल त्या ठिकाणी सादर करावा लागतो आपल्याला. त्या संदर्भातलं लेखापरीक्षण अहवाल देण्याचा एक अधिकार असणार आहे लेखापरीक्षकाचा. म्हणून लेखापरीक्षक हा सहकारी संस्थेचा मित्र, तत्वता, मार्गदर्शक म्हणून समजला जातो. पुढे बघूया, संस्थेची अंतिम खाती तपासणी, त्यावर मत नोंदवणे. सगळे पॉइंट जवळजवळ सारखेच एकमेकांशी कनेक्टेड आहे. घोटाळ्याबाबत माहिती देणं. आता जर एखाद्या संस्थेमध्ये घोटाळे होत आहेत तर मग त्या संदर्भातली माहिती लेखापरीक्षकाचं एक सगळ्यात महत्वाचं कर्तव्य की ते देणं गरजेचं आहे संस्थेला. असे एकंदरीत आपले हे 4 पॉइंट असणार आहे. पुढे आता मार्गदर्शक म्हणून लेखापरीक्षकाची काय महत्वाची भूमिका असणार आहे याच्यावरती पण तुम्ही मनाने पॉइंट तयार करू शकता. ह्याच पॉइंटवरून काही पॉइंट तयार करा. आर्थिक स्थितीबाबत मार्गदर्शक करतो. लेखापरीक्षक सहकारी संस्थेला कशा संदर्भात मार्गदर्शन करतो, आर्थिक स्थितीबाबत. तुमच्या संस्थेची आर्थिक स्थिती काय आहे या संदर्भातलं मार्गदर्शन कोण करतं, लेखापरीक्षक सहकारी संस्थेला करतो. मग सहकारी संस्थेला केल्यानंतर सहकारी संस्थेच्या लक्षात येतं की आपली परिस्थिती काय आहे आर्थिक, म्हणून या ठिकाणी मित्र, तत्वता, मार्गदर्शक समजले जाते. बस, दैनंदिन कामकाजाच्या नोंदवही संदर्भात मार्गदर्शन केलं जातं. जे मी पॉइंट तिकडे घेतला तोच पॉइंट थोडाफार इकडे फिरवलाय. नावलौकिक बाबत अहवालामध्ये त्याचा उल्लेख केलेला राहतो. त्याच्यानंतर चुका व काही उणिवा असतील तर दूर करण्यासाठी लेखापरीक्षक हा सहकारी संस्थेला मार्गदर्शक करत असतो. पुढे,
हिशेब पुस्तकातील ज्या काही नोंदवह्या असतील त्यांच्या संदर्भातले जे काही तपशील असतील या संदर्भातलं मार्गदर्शक लेखापरीक्षक संस्थेला करतो. पुढे सुरक्षित ठेव व मालमत्ता संदर्भात लेखापरीक्षक सहकारी संस्थेला मित्र, तत्वता व मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी समजला जातो. कारण सुरक्षित ठेव किती असावी किंवा सुरक्षित ठेवी संदर्भातील काही उपाययोजना असतात, काही नियमावली असतात, या संदर्भातलं मार्गदर्शक लेखापरीक्षक संस्थेला करत असतो. तसेच मालमत्ता संदर्भात जर एखाद्याची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली आहे ज्या काही नोंदवह्यांमध्ये, त्या संदर्भातला जो काही तपशील असतो ही माहिती संस्थेला देण्यामागचं कारण असतं की या ठिकाणी घोटाळे होऊ शकतात, चुकीची माहिती दाखवली गेली आहे. सो या संदर्भातलं मार्गदर्शन लेखापरीक्षक सहकारी संस्थेला करत असतो. तर मला तरी वाटतं निश्चित तुम्हाला हा प्रश्न कळाला असेल की आता याच्यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला. थोडक्यात लेखापरीक्षकाच्या ज्या काही भूमिका संस्थेच्या संदर्भात आहेत ते या ठिकाणी लिहून टाका आणि लिहा मग सहकारी संस्थेला तो मित्र, तत्वता, मार्गदर्शक म्हणून समजला जातो. पॉइंट कळाला व्यवस्थित. प्रश्न 20 मार्काला विचारला जातोय, त्याच्यामुळं सायमल्टेनियसली थोडं डोकं टाळ्यावर ठेवून प्रश्न वाचत चला. काय दिलंय प्रश्न अगदी सोपे असतात पण मात्र आपण अवघडामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला या ठिकाणी. आता आपण जाऊया महत्वाच्या आणखीन एका प्रश्नाकडे. हा 20 मार्काचा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर कट झालाय. पुढे बघूया आपण आता. निबंधकाला सहकारी संस्थेचा मार्गदर्शक, मित्रता, तत्वता असे का संबोधले जाते किंवा का समजले जातं, ते या संदर्भातील तुमची काय भूमिका आहे या टाईपचा सुद्धा प्रश्न येतो. आता या ठिकाणी लिहित असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं माहिती पाहिजे की निबंधक ही संकल्पना काय आहे. इकडे लक्ष द्या. सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून तर समाप्तीपर्यंतचे सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी व्यक्तीची महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली जाते त्या व्यक्तीला काय म्हणतात, निबंधक असे म्हणतात. ह्या निबंधकामध्ये काय असणारे, उपनिबंधक असतात, जिल्हा उपनिबंधक असतात आणि इतर काही अधिकारी असतात. म्हणजे हे काय करतात की संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. जर संस्थेवर नियंत्रण ठेवलं नाही, जर सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवलं नाही तर सहकारी संस्थेमध्ये जे काही दैनंदिन व्यवहार चालणारे असतात, जे काही कामकाज चालतं, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राहणार नाही, दैनंदिन कामकाजामध्ये समन्वय राहणार नाही. मग अशा पद्धतीचे जर कामं चालले तर निश्चित त्या संस्था त्या ठिकाणी बंदच कराव्या लागतात. म्हणून यावरती कुठेतरी नियंत्रणात्मक वर्चस्व राहण्यासाठी निबंधकाची त्या ठिकाणी भूमिका अत्यंत महत्वाची असते. म्हणूनच यांना सहकारी संस्थेचा मित्र, तत्वता, मार्गदर्शक समजले जाते. पॉइंट कळाला आता. मग चला आता पुढे. या ठिकाणी उपनिबंधक आणि इतर काही अधिकारी वर्ग असतो याच्यामध्ये की हे सर्व अधिकारी वर्ग संस्थांवर नियंत्रण ठेवतात. मग आता यामध्ये मुद्दे काय लिहायचे, इकडे लक्ष द्या. नव्या सहकारी संस्थांची नोंदणी करणं. आता हे निबंधकाचं सगळ्यात महत्वाचं कार्य असणार आहे. या ठिकाणी नव्या सहकारी संस्थांची नोंदणी करणं किंवा नोंदणी नाकारणं. मग ह्या काही ठिकाणी फ्रॉड करण्यासाठी चुकीच्या पद्धतीचे डॉक्युमेंटेशन देऊन विविध प्रकारच्या संस्था स्थापन केल्या जातात. मात्र निबंधकाने त्या गोष्टीचा पुरेपूर तंतोतंत नियमानुसार, उपविधीनुसार अभ्यास करून त्या संस्थेला मान्यता द्यायची आहे की नाही द्यायची आहे या संदर्भातला डिसिजन घ्यायचा असतो. आणि ते एकदा निबंधकास समजलं की ही संस्था फ्रॉड आहे किंवा हिने जी काही फ्रॉड डॉक्युमेंटेशन दिली आहे तर त्याच्यावरती आपल्याला गुन्हे सुद्धा दाखल करता येतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की सहकारी संस्थांच्या नोंदणी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी भूमिका असते ती निबंधकांची असते. मग या ठिकाणी पुढे असणारे संस्थांची कार्यपद्धतीचा तपशील, आढावा, त्याची माहिती घेण्याचं काम देखील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंडर असणारे जे काही निबंधक असतात, उपनिबंधक असतात किंवा जिल्हा उपनिबंधक असतात, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपले महत्वाच्या भूमिका बजावत असतात. म्हणूनच यांना सहकारी संस्थेचा मित्र, तत्वता, मार्गदर्शक समजले जाते. आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील जसं लेखापरीक्षक आर्थिक व्यवहारासंदर्भातील माहिती देत असतो संस्थेला, तसंच निबंधक आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका सुद्धा बजावत असतात. म्हणूनच या ठिकाणी यांना सहकारी संस्थेचा मित्र, तत्वता, मार्गदर्शक समजले जाते. कळाला पॉइंट. पुढे
प्रशासकाची या ठिकाणी नियुक्ती करणे, आणि प्रशासकाची नियुक्ती का केली जाते या ठिकाणी की जे काही कामकाज चालतं ह्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी विविध प्रशासकांची नियुक्ती केली जाते. या ठिकाणी महत्वाची भूमिका असणारे निबंधकाची, म्हणून या ठिकाणी यांना सहकारी संस्थेचा मित्र, तत्व, मार्गदर्शक समजले जाते. सहकार संस्थांवर नियंत्रण असावे, पण नियंत्रणाचे ओझे संस्थेला वाटता कामा नये. ठीक आहे. आता या ठिकाणी निबंधक जे असतात, उपनिबंधक असतात, जिल्हा उपनिबंधक असतात, निबंधक असतात. आता यांनी जरी संस्थेवर नियंत्रण ठेवावे असं म्हटलं, पण नियंत्रण पण इतकं काही असं अवघड नियंत्रण असावं असं काही नाहीये. कुठे जे काही संस्थेला ओझं वाटेल तर त्या संदर्भात सुद्धा निबंधकांनी महत्वाचे उपविधीतील तरतुदीनुसारच त्या संस्थेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. मग एकंदरीत हा पॉईंट तुमच्या आता लक्षात आला असेल की निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र, तत्व, मार्गदर्शक का समजलं जातं. पुढे बघूया आपण आता मार्गदर्शक. ज्या पद्धतीने लेखापरीक्षक संस्थेला मार्गदर्शन करतो, त्याच पद्धतीने लेखापरीक्षक जो काही संस्थेला मार्गदर्शन करत असतो, त्याच पद्धतीने निबंधक सुद्धा काहीतरी संस्थेला मार्गदर्शक करणारच आहे. आता मार्गदर्शकाची भूमिका काय काय असणार आहे ते या ठिकाणी लक्ष द्या. हितचिंतक म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाची भूमिका असते निबंधकाची. पुढे योग्य प्रशिक्षण, सोयीसुविधा उपलब्धता करून देणं, भूमिका त्या ठिकाणी बजावणं, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करणं, त्या संदर्भातील जे काही योग्य मार्गदर्शकाची जी भूमिका असते ते निबंधकाला संस्थेसंदर्भात त्या ठिकाणी आपलं कार्य पार पाडत असताना करावी लागते. पुढे वेळोवेळी सूचना, परिपत्रक, आदेश काढणं या संबंधीच्या ज्या काही महत्वाच्या भूमिका असतात, ज्या संस्थेच्या संदर्भात असतात, सो त्या संदर्भात देखील निबंधकाला ह्या भूमिकेतून जावं लागतं. वेळोवेळी सूचना द्याव्या लागतात, परिपत्रक काढावे लागतात, आदेश काढावे लागतात, आणि हे जर वेळोवेळी केलं नाही तर संस्थेवर मात्र त्याचे आपल्याला दुष्परिणाम होताना दिसतात. म्हणून एकंदरीत निबंधक असतील, उपनिबंधक असेल, जिल्हा उपनिबंधक असेल, या सर्व अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काळजीरित्या कराव्या लागतात. वेळोवेळी सूचना द्याव्या लागतात, परिपत्रक काढावे लागतात, आदेश द्यावे लागतात. सो त्याच्यामुळे कुठेतरी संस्थेवरती एक वर्चस्व राहतं, नियमानुसार त्यांचं कामकाज चालतं. म्हणून या ठिकाणी निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र, तत्व, मार्गदर्शक म्हणून संबोधले जाते. पुढे बघूया कामकाजाची माहिती तपासणं. ठीक आहे, वर्चस्व जरी असलं तरी आता कामकाजाची माहिती तपासावी लागणारच आहे. म्हणजे योग्यरित्या माहिती तपासली गेली नाही, वेळोवेळी त्याचा अहवाल मागवला गेला नाही, तर निबंधकांना, उपनिबंधकांना, जे काही इतर अधिकारी वर्ग असणारे वरिष्ठ, त्यांना आपल्या संस्थेत नक्की काय चालू आहे हेच कळणार नाही. सो त्या ठिकाणी वेळोवेळी माहिती मागवणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र, तत्व, मार्गदर्शकता संबोधले जाते. पुढे आता हे पॉइंट तुम्ही 4 महत्वाचे लिहिले. आता यामध्ये अजून 2 लिहू शकता. निबंधकाचं कार्य, हा देखील कार्याचा एक पार्ट आहे, मार्गदर्शनाचाच एक पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही कायदेशीर लिहू शकता, दुसरं विकासात्मक लिहू शकतात. कायदेशीर मध्ये काय असणार आहे, त्याचा निबंध काय करणार आहे, ज्या संस्था असतील त्या संस्थेच्या नोंदणी करणं, उपविधीनुसार त्यांचं त्या ठिकाणी नोंदणी करणं. दुसरं असणार हिशोब तपासणी करणं, सोसायटीच्या संदर्भातील जे काही हिशोब असणार आहे त्यांची तपासणी करणं, त्यांची देखरेख करणं, त्यांच्या संदर्भातील योग्य काही निर्णय घेणं सोसायटीच्या संदर्भातील. या सगळे महत्वाचे जे कायद्याच्या संदर्भातले कार्य असणारे. विकासात्मक कार्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण आर्थिक नियोजन असणारे, दुसरं कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे. हे अशा अनेक पद्धतीचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडू शकता, पण जे योग्य आणि महत्वाचे जे मुद्दे पाहिजे ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले आहे. आता यावरून तुम्ही तुमच्या मतानुसार जे तुम्हाला वाटेल, निबंधक हा सहकारी संस्थेचा मित्र, तत्व, मार्गदर्शक समजले जातो, तो यामध्ये तुम्ही आणखीन काही जे तुम्हाला येत असेल तर तुम्ही यामध्ये पॉइंट ऑफ टाकू शकता. पण निदान इतकं जरी सांगितलं ते तरी पुष्कळ आहे परीक्षेच्या दृष्टीने. तो त्यामुळे तुम्हाला हा आजचा महत्वाचा प्रश्न समजला असेल. तर 2 प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहिले 20-20 मार्काचे. ओके, हा एक 20 मार्काला विचारला जातो आणि हा सुद्धा 20 मार्काला विचारला जातो. एकंदरीत तुम्हाला प्रश्न समजला, प्रश्नाचं उत्तरही समजलं, कशा पद्धतीने लिहायचं. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला, आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, असे जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बेसिक आणि साध्या भाषेमध्ये मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो सर्व परीक्षकांना
पुन्हा एकदा परीक्षेसाठी ऑल द बेस्ट देतोय. व्यवस्थित अभ्यास करा. पॉइंट अगदी सोपे आहे, फक्त थोडंसं डोकं त्या ठिकाणी लावा, म्हणजे चालवा. म्हणजे डोकं चालवायचं नाहीये, पण थोडा विचार करा की प्रश्नामध्ये नक्की काय दिलंय. नाही तर आपण काय करतोय, प्रश्न मात्र वेगळाच विचारला असतो आणि खाली उत्तर मात्र आपलं वेगळंच असतंय. सो इथं मात्र असं काही चालणार नाही. निदान त्या प्रश्नाला अनुसरून तरी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, सर्वांना सगळे मुद्दे व्यवस्थित समजले असतील. सो धन्यवाद.